सह्याद्रीच्या खोल दऱ्यांमधून ये जा करणारी STRT-6 वाघीण खऱ्या अर्थाने आपल्या हिरकणी या नावाला सार्थ ठरले। तिच्याकडे गोड बातमी असण्याची शक्यता असून तिच्या बाबतीत नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत आला होता। जाणून घेऊया त्याविषयी। कोयने स्थिरावलेल्या हिरकणीने आता इथल्या जंगलात आपलं हद्दक्षेत्र तयार केलंय। इथल्या झाडांवर हद्द खुणा करताना ती दिसते। मात्र थांबा, तिच्या गळ्यातला रेडिओ कॉलर कुठे आहे? तर झालंय असं की हिरकणीला कोयनेत सोडल्यानंतर तारा आणि चंदासारखेच तिने सर्वप्रथम संपूर्ण प्रदेश फिरून पाहिला। सुरुवातीला ती कोकण कड्याला लागून फिरली, त्यानंतर तिने सह्याद्रीचे कडे उतरून कोकणातला प्रदेश पालथा घातला। या काळात तिला बाजी भेटल्याची शक्यता आहे, कारण 2 वेळा बाजी आणि तिच्यामधील अंतर केवळ 30 मीटर इतके नोंदवण्यात आलंय। हिरकणी ज्या प्रदेशात वावरत होती तो दुर्गम असल्याने तिच्या रेडिओ कॉलरच्या माध्यमातून मिळणारे सिग्नल हे विशिष्ट वेळाने प्राप्त होत होते। तारा आणि चंदाच्या गळ्यातील कॉलर काढल्यानंतर हिरकणीची कॉलर देखील काढण्याचा विचार करण्यात आला, पण ती एका प्रदेशात स्थिर होण्याची वाट पाहण्यात आली। साधारण गेल्या 2 आठवड्यांपूर्वी तिचे सिग्नल एकाच ठिकाणाहून सातत्याने आले, त्यामध्ये काही बदल घडत नव्हते। यामागचं नेमकं गौडबंगाल काय हे तपासण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची टीम WII आणि रेस्क्यू पुणे टीमच्या सोबत कोयना आणि कोकणातल्या जंगलात शिरली। मोठा परिसर पालथा घातला, पण कॉलर काही सापडली नाही। या दरम्यान कोकणातील काही नतद्रष्ट लोकांनी हिरकणीबाबत वाईट घडल्याची अफवा पसरवण्यास सुरुवात केली। शोध मोहिमेतील सर्व टीमचा जीव मुठीत आला। मात्र काही दिवसांपूर्वी कोयनेतील एका कॅमेरा ट्रॅपमध्ये हिरकणीची छबी टिपली गेली। त्यावेळी ती झाडावर मूत्र विसर्जन करून हद्द खुणा करत होती, म्हणजेच ती या प्रदेशात स्थिर स्थावर झालीये। मात्र तिच्या गळ्यातील कॉलर गळून पडले। तांत्रिक बिघाडामुळे कॉलर गळून पडल्याची शक्यता आहे। या सगळ्यात हिरकणी सुखरूप असल्याचं समोर आलंय। आता हिरकणी सोबतच तारा आणि चंदाच्या गोड बातमीविषयी जाणून घेण्यासाठी MahaMTB या आमच्या YouTube चॅनलवरील पूर्ण व्हिडिओ नक्की पाहत रहा आणि फॉलो करा MahaMTB वाईल्डलाईफ।